नमस्कार गावाला, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आपली दुपारपासून होते। सकाळपासून आपण एका कामात बिझी असल्यामुळे आपल्याला काही ब्लॉग करता आला नाही, फोन पण उचलता आला नाही, तुम्हाला दाखवता पण आलं नाही। पण ठीक आहे, आता आपण वर जातोय जेवायला। गाडीतनं मला एक कागद काढायचा आहे, तो पहिला आधी काढूया। काढला वाटतं यानाने, बरं झालं यानाने काढून ठेवलाय कागद ऑलरेडी। त्यामुळे आपण आता डायरेक्ट जेवायला जाऊया वरती। जेवण आज जबरदस्त बनतंय। काय पाहिजे त्याला? खाल्ला? अरे वर यायला बघतोय साला। मम्मी मम्मी झाला जेवण? वाढ पटकन वाढ। काय बघू तुझं? तर भाई आज जेवणात जबरदस्त एक नंबर डिश बनते। कोणती ती आता आपला बाबू सांगणार, तुम्ही पण ऐका या। सांग बाबू काय बनणार? पाव भाजी। तर ऐकलात, पाव भाजी। तुम्ही पण या खायला, दाखवतो तुम्हाला किती जबरदस्त बनते ती। बाबू तर यांची मस्ती वेगळीच चालली आहे। बाबू आमचा खुश असतो जेव्हा रोशन घरी येतो तेव्हा। हाय कालिदास कसा हसतोय बघ। लवकर पटापट भूक लागली। पटापट सांगा सगळ्यांनी पावभाजी कशी झाली? रोशन सांग पावभाजी कशी झाली? बाबू कशी झाली? तू सांग रे। बरोबर नाही तुम्ही याचा ऐका नका, फक्त काकीन केलेली पावभाजी आवडतात। तर फायनली आता जेवण वगैरे झालं। आता आपण निघालोय दुपारच्या ड्युटीला, ते पण हॉटेलवरती। कारण यांना सकाळपासून थांबलाय आणि तो बरेच ना माझ्या नावाने शिव्या घालतोय। म्हणतोय की तू गेलास थोड्या वेळासाठी, घरी थांबलास थोड्या वेळासाठी, पण अजून काय आलास नाही। सरळ पटापट जाऊया हॉटेलवरती, कारण तो आता शिव्या एवढ्यात घालून घालून थकला असणार। त्याला पण आता घरी पाठवायला पाहिजे जेवणासाठी। हा बघा, डिस्प्लेच गेला याचा पूर्णपणे। चालू तर होतोय पण त्याचा हे दिसत नाहीये, काय म्हणतात ते, टच होत नाहीये। आणि एका साईडला ब्लू स्ट्रीप आली आहे पूर्ण। मी जस्ट फक्त इथे आपल्या गाडीत असा बसलेलो, बोलेरोमध्ये असा बसलेलो। असा बसून मी फक्त आता खाली उतरलो आणि इथे मांडीवरती मी मोबाईल ठेवलेला, असा मोबाईल ठेवलेला। आणि मी इकडे ह्या बाजूला बघत बघत खाली उतरलो, तर मोबाईल असा खाली खडीत पडला। पहिला ह्याच्यावरती पडला आणि त्यानंतर मोबाईल ह्याच्यावरती खाली पडला असा। शेट यार, सिरियसली काळा दिवस आहे, काळा पूर्ण आजचा। फुकटचं मोबाईलचं नुकसान झालं, फुकटचं काही न करता, माझ्या एका लक्ष नसलेल्या गोष्टीमुळे झालं। तर आता लगेचच आपण फोन आपला डिस्प्ले बदलायला दिला। आपल्या बाजूलाच आहेत, त्यांच्याजवळ म्हटलं, त्यांना सांगितलं की तुम्ही घेऊन जावा लगेच आणि मला अर्जंटमध्ये डिस्प्ले बदलून आणून द्या, तुम्हाला दाखवतो बघा यांच्याजवळ। तर आता यांच्याजवळ दिला आपला फोन। बघा ओमनी घेऊन गेले काका ना, त्यांना सांगितलं, म्हटलं जाऊन रिपेअर करून घेऊन या तुम्ही पटकन। ते म्हणाले 1-1.5 तासात आणून देतो पटापट। म्हटलं बरं झालं। आपला मेन प्रॉब्लेम सॉल्व्ह कुठे झाला की डिस्प्ले आपला अवेलेबल होता तिथे त्यांच्याजवळ, म्हणून बरं झालं। ॲक्च्युली काय आपल्या फोनला फिंगरप्रिंट आहे ना, मग ते याच्यात 3 मॉडेल येतात आता नवीन मोबाईलमध्ये। फिंगरप्रिंटवाला, एक साधावाला डिस्प्ले आणि एक सगळ्यात लो क्वालिटीवाला। तर म्हटलं त्यांना फिंगरप्रिंटवालाच पाहिजे, आपल्याला इझिली ॲक्सेसेबल झाला पाहिजे। कारण काय होतं की आपण गाडीवरती कधी पण ओपन करतो फोन वगैरे, त्यामुळे आपल्याला इझिली ॲक्सेसेबल व्हायला पाहिजे म्हणून। नारळ वाळून टाकू का सर? मोबाईल पडलो होतं सर, मनियारी नेली म्हणून आणि नारळ वाळून टाकू का म्हणून चालेल नाही। तर नारळ आम्ही संध्याकाळी वाळून टाकतो। आता तुमची जबाबदारी आहे नारळ वाळून टाकूची। आमगे येतोय नाही। आमची आई ना खालच्या घरी गेलेली आणि आता तिला काळोखात नाही यायला भीती वाटते, त्यामुळे तिला न्यायला आणायला जावं लागतंय। बघा काय एक घरातले आपल्या ना चमत्कारीच आहेत, काय बोलण्या पुढचेच आहेत सगळे। चला चल बस, इकडे सुन बस। चला तुम्ही जा चौकात, जा तुम्ही चौकात। हो बॅटरी पेटवा, काळोखाची फिरत राहू।
झालोय आता पूर्णपणे मस्तपैकी. ब्लॉग आणि येऊन अपलोड करेपर्यंत, एडिटिंग संपून ब्लॉग अपलोड करेपर्यंत आपल्याला खूप लेट होतो यार. उद्यापासून थोडा ना ब्लॉग लवकर अपलोड केला पाहिजे आणि सगळी कामं पण लवकरच आटपली पाहिजे. कारण विषय असा झाला ना की एडिटिंग वगैरे संपून जाईपर्यंत रात्री वाजतात 8 आणि त्यानंतर परत आपल्याला धावत परत हॉटेलमध्ये यावं लागतं. वर्कआउट पण नीट झाला पाहिजे ना यार आरामात. असं स्विफ्ट पण नाही नेत आहे, बलेरो पण नाही नेत आहे. आज माझं मन करतंय की आपण इनोवा नेली पाहिजे. होय ना सोनू? तुझं काय मन करतंय? इनोवा. ठीक आहे चालेल. रोज बदलून गाड्या चालवल्या ना की थोडं मन पण असं लागून राहतं. एकच गाडी चालवलं की बोर होतं यार. शेडमध्ये ना लाईट लावली पाहिजे यार, पायाखाली दिसत नाही. आणि सध्या पावसाची ना भीतीच वाटते मला. तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये ऐकलंच असणार, काल हॉटेलमध्ये आपल्या साप आलेला. त्यामुळे हे पायात असं बघून चालावं लागतं. लाईट लावल्याशिवाय पर्याय नाही. चलो हा, किती दिवसांनी इनोवा चालायची मजाच वेगळी आहे यार. फील कसा करताय ना सोरचा अभ्यास कसा करतो? रोज सांगितलं तरी 3दा आहे बोलणार. रोज आर आर अरे पुढचा बोल झाला. ते वेंगुर्ल्याचे पोरगे 2 आपटले बघितलेस कसले? कॅन्टरला चिपळूण मध्ये जाग्यावरच मेले. बाबूला आता आणून सोडलं आम्ही त्याच्या बाबाच्या घरी आणि आम्ही चाललोय जिमला ऍज युजल. रोजच्या प्रमाणे लेट करून आपल्याला आता बाबासोबत जिम करणार. वर्कआउट तर संपवला आपण आणि आता निघालोय घराच्या दिशेने. पण मगाशी तुम्हाला एक मी गोष्ट दाखवायला विसरलो. आपण आता जिमला येताना ना आपल्याला आपला मोबाईल भेटला होता रिपेअर करून. बघा रबर वगैरे लावून ठेवला याला. अशा प्रकारे बघा डिस्प्ले वगैरे घालून दिलाय पूर्णपणे. नवीन डिस्प्ले घातलाय आणि हे बघा, आणि याला रबर वगैरे लावून दिलाय पूर्ण. म्हणजे काय एकदम डिस्प्ले फिक्स राहायच्यासाठी 2-3 तास त्याला रबर काढू शकत नाही. तुम्हाला तर माहितीच असणार, प्रत्येकाने डिस्प्ले वगैरे चेंज केला असेल त्यामुळे प्रत्येकाला माहिती असणार. डिस्प्लेला आपण मोबाईल 6 वाजता आणि आपल्याला मोबाईल लगेच भेटला. किती वाजता माहितीये? 7:30-8 वाजता. 8 वाजता आपल्याला मोबाईल रिटर्न भेटला आपला. म्हणजे एवढ्या फास्ट मध्ये आपलं काम झालं जबरदस्त. काय झालं का? व्हेज मराठा मारा, फ्लावर घालू नका. भाई फायनली आता आपण चाललोय घरी. रात्रीचे वाजलेत 1. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आपला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.